आज खूप दिवसातून रानामध्ये गेले होते, कारण की माझी तब्येत पण बरी नव्हती आणि एवढं काही काम नव्हतं रानामध्ये, त्याच्यामुळं काही गेले नव्हते मी. इकडे मेथीची भाजी टाकली, आली खायापुरतीच टाकली आहे. आणि कोबी पण लावले मी, बघू आता कसे येतात. अजून काही एवढे मोठे झाले नाहीत ते. आणि पालक पण टाकलेला आहे, म्हणजे लावलेली पालक मी. पालक पण अजून छोटी छोटीची, मी बरेच दिवसातून गेलेच नाही त्याच्यामुळे गवत पण झालं आहे. आणि हे मुळे येतं, मुळे आणले तर 2-3 मी खायला, पण काही मुळे पण एवढे मोठे मोठे नाही झाले अजून. लसूण खुरपायचं आहे आता मला परत, कारण की थोडं थोडं गवत वाटतंय, म्हटलं आता खुरपून घ्यावा. नंतर खाली गेले होते, कारण की तिकडे गव्हाला पाणी लावायचं होतं आम्हाला. हर्षू पण आला होता माझ्यासोबत. आणि इथं हरभरा आहे आमचा हा. थोडीशी भाजी घ्यायची होती मला, कारण की मला हरभऱ्याची भाजी आवडते, त्याच्यामुळे मग म्हटलं थोडी घ्यावा. पण अजून काही हरभरा एवढा मोठा नाही झालेला. नंतर वाळवून ठेवायला पण मग छान होती नाही का, वाळवून भाजी छान होती. पण अजून काही एवढी मोठा झालेला नाही हरभरा, त्याच्यामुळं मग मी काही एवढे खुडली नाही, थोडीशीच भाजीपुरती खुडली. इकडं वावर पण नांगरलं आहे मकाचं. आणि गव्हाला पाणी लावलं होतं, कारण की त्यांनी एक वावर भरलं होतं, त्यांना जायचं होतं कामावर, त्याच्यामुळे ते बोलले तुम्ही दोघं भरा. पण माझी तब्येत बरी नव्हती आणि हर्ष आला होता आज माझ्यासोबत. तो बोलला नाही मम्मी मी देतो, तू नको देऊ बारे. मग मी तर काही पाण्यात उतरलीच नाही, त्यांनी सगळे बारे दिले. नंतर पाणी पण झालं होतं आमचं इकडं, म्हणजे एक वावर राहिलं आहे, पण म्हटलं जाऊ देच उद्या भरू म्हटलं. भाजी बिजी खुडून झाली होती इकडं, मस्त वाटत होती. बघू आता कोण कोण खाते, यांना कोणाला तर आवडत नाही आहे. पण घरी आल्यावर तीच भाजी बनवली होती मी, पण ती फक्त मीच खाल्ली, बाकीचे कोणीच नाही खाल्ली. त्यांना वेगळंच काहीतरी बनवावं लागलं. मग ही मुळे आणले होते मी रानातून,